ए सानू, झालं का? थोडा वेळ लागेल, थांब ना. किती वेळ अजून? हो बेबू, हे देशपांड्यांचं घर आहे, साळगावकरांचं नाही ना. आणि त्यामध्ये ही इस्त्री कमीत कमी 100-150 वर्षा पूर्वीची आहे. तापायला पण वेळ लागतो. काय ग, लग्न आधी सुद्धा इथेच राहायचीस ना? मग लग्न झाल्यापासून 3 महिन्यात असं काय बदललंय की तुला या घरातलं सगळंच खटकतंय? दीदी, तुला कसं सांगू ग, श्रीमंत सासरी जाऊन श्रीमंती अनुभवल्याशिवाय ना हे समजत नाही. हे झालंय? हो झालं, घाल असंच. असंच? हो झालं ना, घाल घाल. बापरे, आयुष्य काढायचंय अजून. ही पुस्तकं अशीच ठेवली आहेत, कोणी वाचतं पण या घरात? बाबांची ही सगळी पुस्तकं वाचून झाली आहेत. हो, सासऱ्यांनी वाचलीत ही सगळी पुस्तकं? तरीच लोकांना ज्ञान देत फिरत असतात. एवढी पुस्तकं वाचल्यानंतर मी पण ज्ञान देऊ शकतो, त्यात काय एवढं. दीदी, हा पर्पल दुपट्टा माझा आहे ना? तुला आठवतंय, आईने आपल्या तिघींसाठी ड्रेस आणले होते. ही तुझी, पिवळी माझी आणि लाल दीपूची. दीदी, दीपूची लाल ओढणी कुठे आहे? नाही म्हणजे मी आता ती इस्त्री कपाटात ठेवायला गेले ना, तिथे नव्हती तिची ओढणी. माहित नाही ग. छान छान आता साड्या नेसतेस तू, बघ ना किती छान साडी आहे. या वडण्या बिडण्या कशाला पाहिजेत? बरं सानू, आता या ओढण्यानंतर बघत बस, मला मदतीला ये. आई बाबा गेलेत मार्केटमध्ये, त्यांना किती वेळ लागेल माहित नाही. कुकर लावतेस? चल मदत. ए दीदी, मी आता ही असली कामं करत नाही. असली कामं म्हणजे? हे बघ, मी आता स्पष्टच बोलते, तुला थोडं वाईट वाटेल, पण दीदी मी इथे तुझ्यासारखी आयुष्यभर आईबाबांवर ओझा बनायला नाही ना आली आहे. आणि दीदी, तू माझ्या मागे मागे करण्यापेक्षा ना जरा स्वतःकडे बघ ना, स्वतःचा विचार कर. आणि दीदी तू प्लीज आहे बाबांच्या नादी नको लागू. हे कोर्ट कचेऱ्या वगैरे ह्याच्यामध्ये ना अख्खं आयुष्य जातं दीदी. आणि तुला आयडिया तरी आहे का वकिलाची फी किती असते? आणि दीदी, सगळ्यात वाईट गोष्ट काय असते माहितीये का तुला? लग्नानंतर सुद्धा आईबाबांवर असं ओझं बनून राहणं. हे बघ, मला माहितीये की तू तशी नाही आहेस दीदी, पण तू जरा स्वतःचा तुझी जीभ कशी झाडत नाही ग हे सगळं बोलताना? हा, काय बोललीस ग तू आता दीदीला? आमच्यावर ओझं झालीये ती? आता कुठे दीदी या परिस्थितीतून सावरते आणि तू तिला असं बोलतेस? आई, मी काय चुकीचं बोलले ग? मी फक्त तिला एवढंच म्हणत होते की दीदी तू स्वावलंबी हो. दीदीच्या बाबतीत तू अजिबात बोलायचं नाही. तिला आयुष्यभर पोसायची आणि सावरायची जबाबदारी पेलायला मी समर्थ आहे. आणि तुला जर आमच्या अडचणीत मदत करता येत नसेल तर आमच्या अडचणी निदान वाढू तरी नकोस ताई. हो सासरे, सानूनी काय अडचणी वाढवल्या? हो, तू मध्ये बोललो. बरं झालं बाबा, तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं की तुम्हाला ना माझी किंमतच नाहीये. दीपूचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला म्हणून मी तुम्हाला आधार द्यायला आले आणि तुम्ही परत मलाच बोलताय. नकोय आम्हाला आधार, आणि असला आधार मिळण्यापेक्षा कायम निराधार असणं मी जास्त पसंत करीन. तुला माहितीये सनू, आई बाबावर ओझ कोणाचं असतं ते?
आई बाबांवर दीदींसारख्या मुलींचं ओझं नसतं, कारण आम्हाला माहिती आहे यामध्ये तिची चूक काही नाही. आई बाबांवर ओझं असतं तुझ्यासारख्या मुलीचं. यांना असं वाटतं आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं, पण खरी गोष्ट ही आहे की तुमच्यासारख्यांना कसं वागावं, कसं बोलावं हे अजिबात कळत नाही. तुमच्यासारखे लोक काय करतात, उचलली जीभ लावली टाळ्याला. नको आहे मला तुमचा आधार, काही नको तुमची मदत. आणि तरी शांत राहता येत नसेल ना तर जा, तुझ्या सासरी परत जा. आणि तू तर मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोयस. माझी विनंती आहे तुला, सानिकाला घे आणि निघून जायतो. सानिका, हे काय चाललंय? हा? तुझा बाप, तुझे वडील आहेत ना, एक संधी सोडत नाही ना माझा अपमान करण्याची. मी तर डोळ्यात त्यांच्या खुपतच होतो, आता माझे सल्लेही नको. ठीक आहे, माझा प्रॉब्लेम होता हे मला माहिती होतं, पण तुझं काय? तुझ्याशी का असं वागतायत ते? बस झालं आता. आपला जेवढा अपमान झालाय ना तेवढा बास झाला. हे बघ, आपल्याला गरज होती म्हणून आपण या झोपड्यात राहत होतो, पण आता नाही. आता आपण इथे राहायचं नाही, आता आपण इकडनं निघायचं, कळलं? बेबू, पण कसं जायचं? सासूबाईंनी तर सांगितलंय की जोपर्यंत मी बाबांना सगळं खरं खरं नाही सांगत आहे की मी दीपूला धक्का मारलाय, तोपर्यंत ते आपल्याला घरात नाही घेणार. कसं जायचं यार? सगळे वांदे झालेत यार, सगळे वांदे झालेत. तू एक काम कर, ऐक, आता अजून जास्त विचार करू नकोस. काय ते खरं खरं सांगून टाक. मला खूप भीती वाटतेय रे. अगं सानू, अगं तू घाबरतेस कशाला? हे बघ, आज ना उद्या त्यांना खरं काय ते कळल्यानंतर ते आपल्याला घरातनं बाहेरच काढणार आहेत, आणि आपल्याला तेच तर हवंय. त्यामुळे तू सगळं सांगून टाक. फक्त एक काम कर, तू आज नको सांगूस, उद्या सांग. म्हणजे उद्या त्यांना कळल्यानंतर ते उद्या आपल्याला घराच्या बाहेर काढतील, मग आपल्याला आपल्या घरी जाता येईल ना. म्हणजे आईला सांगता येईल की बाबा आम्ही खरं खरं काय ते सांगितलेलं आहे, आता तुला आम्हाला घरात घ्यावंच लागेल. आलं लक्षात? दीदी, कणिक म्हणून देतेस का? म्हणजे वरणफळ करते. बाबा हॉस्पिटलला जाणार आहेत ना, त्यांच्यासाठी डबा द्यायचा. हो. थांब, मी बघते. हॅलो काकू, साळगावकर बोलतोय. हा साळगावकर, बोल. कशात काकू? काय उत्तर देऊ? एक एक दिवस ढकलतो, कधी एकदा दीपू बरी होऊन घरी येईल असं झालंय रे. काकू, आपल्या दीपिका मॅडमने याहूनही मोठ्या संकटांना तोंड दिलंय, हरवलंय. या संकटातून पण त्या बाहेर येते. साळगावकर, आमच्या पाठीमागे खंबीर आधार बनून उभा आहेस तू. पण तुला काय वाटलं? तुला काय त्रास होतोय आतून हे कळत नाहीये का मला? अगदीच खरं सांगायचं तर आयुष्यच थांबलंय काकू. वेळच पुढे जात नाहीये. एक एक सेकंड सुद्धा एक एक तासासारखा वाटतोय. आपल्या जवळची व्यक्ती अशी अंथरुणाला खिळून नसणं यापेक्षा मोठं दुःखच नाहीये. माझी एवढीच इच्छा आहे की अशी वेळ जगात कोणावरही येऊ नये. खरंय काकू,
सॉरी, मी फोन यासाठी केला होता की आज तुम्ही देशपांडे सरांसाठी डब्बा देऊ नका. आजचा डब्बा या घरातून येईल. अरे कशाला? असू दे ना काकू, आता तुम्ही सगळे कोणत्या परिस्थितीतून जाताय त्याची जाणीव आहे मला. आणि आईनेच तुम्हाला हा निरोप द्यायला सांगितला. ठीक आहे. ठीक आहे काकू, ठेवतो. हो. अगं दीदी, काय झालं? कसला कागद आहे? आई, मला हे पत्र आतल्या कपाटात सापडलं. साळगावकरांनी आपल्या दीपूला लिहिलेलं पत्र आहे. आई, काय म्हणावं ग या दोघांच्या प्रेमाला? खर तर कोणाशी न बोलता, कोणालाही काहीही न सांगता जगाविरुद्ध जाऊन लग्न करून मोकळे होऊ शकले असते. पण आई बाबांना सांगितल्याशिवाय काहीही करायचं नाही असं ठरवलं त्यांनी. तुला माहिती दीदी, जेव्हा मला हे सत्य कळलं आणि साळगावकर नेमकं काय काम करतोय हे समजलं, तेव्हा खूप विरोध केला मी त्या दोघांना. वाटेल तसं बोलले दोघांना, पण त्यांच्या प्रेमाने जिंकलं मला. जेव्हा मला ही चिठ्ठी सापडली होती ना, खूप बोलले मी दीपूला. ती मला काय म्हणाली माहिती? आई, माझ्यासाठी एकदा पूर्ण चिठ्ठी वाच ना ग. मी जेव्हा वाचलं ना, डोळे उघडले माझे. काय लिहिलंय त्या मुलांनी? प्रेमाचा रंग कितीही छान असला तरी आई वडिलांच्या प्रेमापुढे तो फिकाच असतो. देशपांडेंच्या घरात कोणी आहे का? हा अगं बाई, तुम्ही आलात का? डोसे आणलेत. बर, एकत्र नाश्ता करूया. हो. काय सासरे, सकाळी सकाळी आज चक्क नाश्ता आणि तोही बाहेरून? काय कर्ज वगैरे काढले की काय? मालती, ज्यांना डोसे खायचे असतील त्यांनाच दे. हा, वास कसला येतो का? मला पण मगासपासून वास येतोय. मला पण येतोय वास मगाचपासून. लगेच घालवतो लगेच वास. एक लाव, जिथे वारा असेल ना तिथे लाव, म्हणजे वास जाईल. हा सिगारेटचा वास आहे. सिगारेट नाही हो सासरे, कसला तरी असा कुपट्ट वास येतोय. हा सिगारेटचा नाही. डोसा खाऊन घ्या. हो या. डोस पाणी दे जरा. काय डोसा आहे का रबर? तुटतच नाहीये. अरे डोसाचं पीठ थंड झालं ना की असं चिवट होतो. डोसा काय पार्सल आणायची गोष्ट आहे का? मला ना असा गरमागरम नाश्ता लागतो. डोसा बाहेरून आणलेला असला तरी तो शिळा नाहीये, ताजा आहे. खायचे असेल तर खा, जा उडत. हो सासरे, तुम्ही असं नाही बोलू शकत ना माझ्याशी. मी जावई आहे तुमचा. हो का? पण कसं आहे, आधी त्यासाठी तुला सुधारावं लागेल. कार्तिक जगासाठी बदलत नाही, जग कार्तिकसाठी बदलतं. तर डोसा आहे ना, ठेवा तुम्हीच. ठेवणार कशाला? खाणार आहोत आम्ही. चल ग दीदी, ये.
सानू बस झाला आता. 1 सेकंद पण मी या थर्ड क्लास घरात राहणार नाहीये. 2 मिनिट थांब ना. अरे मी काही बोलत नाही म्हणून ही लोक माझ्या डोक्यावरती बसलेत. ते काय नाही, आत्ताच्या आत्ता आपण इकडनं निघायचं. आणि निघायचं म्हणजे निघायचं. तू सांगून मोकळी हो, दीपिकाला तू ढकललेस म्हणून. अरे सिच्युएशन काय, ही बाई कड्या कसल्या लावतीये. अगं कडी, अगं सानू मी काहीतरी सांगतोय तुला. अगं आता कुठल्या भाषेत सांगू. अगं सांगून मोकळी हो. अरे मी तेच करतीये. म्हणजे हे बघ बेबू, मी बाबांच्या डोळ्यात डोळे घालून नाही सांगू शकत की दीपूला मीच धक्का दिलाय म्हणून. तर मी जे काय आहे ना ते या चिठ्ठीमध्ये लिहितेय आणि ही चिठ्ठी इथे ठेवून जाणार आहे. ही बाई डोक्यावरती पडली आहे का. अरे काय बेबू, मी सांगितलं ना तुला, मी खरंच नाही सांगू शकत रे बाबांना असं डायरेक्ट की मी दीपूला धक्का मारलाय म्हणून. ऐक ना, हे बघ मी या चिठ्ठीत ना सगळं लिहिलंय. तू ही चिठ्ठी वाच, मी तोपर्यंत बॅग भरते. धर ना, वाच ना प्लीज. त्या कसल्या वाचायला लावते. बाप, मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. माझ्याकडून चुकून एक चूक झाली आहे. तुम्ही मला नेहमीप्रमाणे दोष द्याल म्हणून मी असं चिठ्ठीतून तुम्हाला सांगतेय. काय झालं बेबू, काही चुकलं का? हे असं कसं सुचतं ग तुला. हा, या चिठ्ठ्या बिट्ट्या लिहून काय होणार नाहीये. तोंडाने काय ते सांगून टाक. नाही बेबू, बाबा खूप चिडतील. अगं चिडू देत ना, आपल्याला तेच तर हवंय. नाही मी 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 ही चिठ्ठीच मी ठेवणार आहे तिकडे. मी नाही सांगू शकत रे बाबांना, अजिबात नाही सांगू शकत. चल तू तुझी बॅग घे. सांगून टाक ना. लिहिलास का? नाही सांगणार, नाही सांगू शकत. चिठ्ठी लिहिलं ना, गप्पच. काय ग सानू, निघाली आहेस का? हो आई, मी सकाळ संध्याकाळ अपमान सहन करण्यापेक्षा मी गेलेलीच बरी. सानू, प्रत्येक वेळी कशाला ग वाकड्यात चिरतेस? तू गप्प बसा दीदी. तू पण आता दीपू सारखी नको वागू. उगीच लेक्चर वगैरे देतीये. सानू, जातीयस ना, मग जाताना वाद घालू नकोस. ते तोंडाने खरं त्यांना सांगून टाक. जोपर्यंत तू खरं सांगणार नाहीस तोपर्यंत माझी आई आपल्याला घरात घेणार नाही. गप्पच ना, लिहिये ना चिठ्ठी. गप्पच ना तू. काय गप्पा बस, सांगतोय ना तुला. खरं काय ते सांग त्यांना म्हणून. उगाच डोकं फिरू नका तू माझं. हो सासरे, सानिकाला काहीतरी तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मोठी गोष्ट नाही, छोटी गोष्ट आहे, अगदी मामूली गोष्ट आहे. ऐकून घ्या. सांग 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 लवकर. काय झालं ताई, काय सांगायचं तुला? सानू टेन्शन घेऊ नकोस, सांगून टाक. सानू. बाबा, आई, मला जे सांगायचंय ना ते मी एका चिठ्ठीमध्ये लिहिलंय आणि ती चिठ्ठी या ड्रॉअर मध्ये ठेवली आहे. चल चल कार्तिक. चिठ्ठ्यांमध्ये काय अडकून बसलीस ग? खरं काय ते सांग ना. हो सासरे थांबा, तुम्ही त्या चिठ्ठ्यांमध्ये अडकून नका राहू. मी तुम्हाला खरं काय ते सांगतो. कार्तिक प्लीज. अगं तू घाबरू नकोस, मी आहे ना. कशाला टेन्शन घेते. लवकर बोल काय ते.
हे बघा सासरे, काय ते म्हणतात ना, बडे बडे देशों में अशी छोटी छोटी बातें होती रहती. तसंच साळगावकरांच्या मोठ्या घरामध्ये ना एक छोटीशी घटना घडली. ऍक्च्युली घरात नाही घडलीये, म्हणजे ती घरापासून बाहेरपर्यंत घडलीये आणि ती सानिकाकडनं घडलीये. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, त्या दिवशी बघा पूजेनंतर आम्ही घरी गेलो, आमच्या मागे मागे दीपिका पण आली आणि ते सानिकाला नाही आवडलं. मग सानिकानी तिचा हात पकडला आणि तिला घराच्या बाहेर काढलं. तरी दीपिका मध्ये मध्येच करत होती. मग सानिकाने काय केलं माहितीये का, तिचा हात पकडला आणि गेट बाहेर ढकलून दिला आणि टेम्पोने उठवलं तिला.